मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून 2025 मधील अत्यंत नावाजलेल्या जबरदस्त उत्पादन क्षमता असलेल्या टॉप काकडीच्या व्हरायटीविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. त्यामध्ये मित्रांनो, त्या व्हरायटीची लागवड कधी करावी, लागवड करण्याची योग्य पद्धत काय असावी, त्याचबरोबर सरासरी एका फळाचं वजन, त्याचबरोबर लागवडीपासून साधारणतः कितव्या दिवसामध्ये पहिल्यांदा हार्वेस्टिंगसाठी येणार आहे, याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. एकंदर मित्रांनो, काकडीचा जर आपण विचार केला तर साधारणतः 12ही महिने मोठ्या प्रमाणावर बाजारात काकडी या पिकाला मागणी असते. साधारणतः मित्रांनो, बाजारभावाचा जर आपण विचार केला तर कमीत कमी 8 रुपयापासून जास्तीत जास्त 20, 21, 22 रुपये प्रति किलो प्रमाणे काकडीला बाजारभाव हा भेटत असतो. एकंदर मित्रांनो, बाजारभाव हा काकडीच्या आवक त्याचबरोबर हंगामानुसार त्याच्यावर अवलंबून असतो. त्यामध्ये मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काकडीचा जर आपण विचार केला तर कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन क्षमता देणारं पीक जर बघितलं तर ते म्हणजे मित्रांनो काकडी आहे. त्यामध्ये मित्रांनो 2025 मधील जबरदस्त उत्पादन क्षमता असणाऱ्या टॉप व्हरायटीमध्ये नंबर 1 ची जी व्हरायटी आहे मित्रांनो, ती म्हणजे पिरॅमिड सीडची जिप्सी प्लस. मित्रांनो, पिरॅमिड सीडची जिप्सी प्लस ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे. जबरदस्त मागणी या व्हरायटीला बाजारात आपल्याला बघायला मिळत असते. मित्रांनो, या व्हरायटीचा रंगाचा जर आपण विचार केला तर साधारणतः हिरवा रंग, हलका हिरवा रंग आपल्याला बघायला मिळत असतो. त्याचबरोबर थोडासा पांढरा देखील आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळत असतो. खायला अत्यंत चवदार आणि आकर्षक एकसारखी फळं आपल्याला जिप्सी प्लस या व्हरायटीची बघायला मिळत असतात. साधारणतः मित्रांनो, वजनाचा जर आपण विचार केला तर 200 ग्रॅमपासून तर 250 ग्रॅमपर्यंत सरासरी एका फळाचं वजन आपल्याला बघायला मिळत असतं. त्याचबरोबर मित्रांनो, लांबीचा जर विचार केला तर 18 ते 20 सेंटीमीटरपर्यंत एका फळाची लांबी आपल्याला बघायला मिळत असते. एकंदर मित्रांनो, जिप्सी प्लस या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः 35 ते 40 दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी ही व्हरायटी येत असते. त्यासोबतच मित्रांनो, एकरी उत्पादनाचा जर आपण विचार केला तर जिप्सी प्लस या व्हरायटीचा तर सर्वसाधारण 15 ते 18 टनापर्यंत आपण उत्पादन या व्हरायटीचं घेऊ शकतो. एकंदर मित्रांनो, या व्हरायटीचं जे उत्पादन आहे ते उत्पादन, खत व्यवस्थापन, पाणी नियोजन त्याचबरोबर हवामानावर हे तुमचं उत्पादन अवलंबून असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची आणि अत्यंत नावाजलेली नंबर 2 ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो नेत्रा सीडची आकांक्षा. मित्रांनो, आकांक्षा ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे. त्याचबरोबर जबरदस्त उत्पादन क्षमताकरिता ही नावाजलेली आहे. त्यामध्ये मित्रांनो, हिचा फिकट आकर्षक पांढरा रंग आपल्याला बघायला मिळत असतो. त्याचबरोबर मित्रांनो, या व्हरायटीच्या फळाचा लांबीचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारण 15 ते 18 सेंटीमीटरपर्यंत आपल्याला एका फळाची लांबी ही बघायला मिळत असते. त्यासोबतच मित्रांनो, एका फळाचा वजनाचा जर सरासरी आपण विचार केला तर सर्वसाधारण 150 ग्रॅमपासून तर 180 ग्रॅमपर्यंत सरासरी एका फळाचं वजन आपल्याला बघायला मिळत असतं. त्याचबरोबर मित्रांनो, ही व्हरायटी खायला देखील चवदार ही व्हरायटी मानली जात असते. एकंदर मित्रांनो, नेत्रा सीडची आकांक्षा या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः 40 ते 45 दिवसामध्ये पहिल्यांदा ही हार्वेस्टिंगसाठी येणारी ही नामांकित व्हरायटी आहे. एकंदर मित्रांनो, या व्हरायटीचं एक विशेष म्हणजे मोजक व्हायरस असेल किंवा इतर डावणी वगैरे असेल किंवा बुरशीजन्य रोगांप्रती सहनशील ही व्हरायटी मानली जात असते. त्याचबरोबर मित्रांनो, नंबर 3 ची अत्यंत नावाजलेली जी व्हरायटी आहे ती म्हणजे टोकिटा सीडची रागिनी. मित्रांनो, ही व्हरायटी अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे. या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर डार्क हिरवा रंग आपल्याला या व्हरायटीचा बघायला मिळत असतो. त्याचबरोबर मित्रांनो, या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः 40 ते 45 दिवसामध्ये पहिल्यांदा हार्वेस्टिंगसाठी ही व्हरायटी येत असते. त्यासोबतच मित्रांनो, या व्हरायटीच्या एका फळाचा सरासरी वजनाचा जर आपण विचार केला तर 130 ग्रॅमपासून तर 150 ग्रॅमपर्यंत आपल्याला सरासरी एका फळाचं वजन हे बघायला मिळत असतं. त्यासोबतच मित्रांनो, नंबर 4 ची अत्यंत नावाजलेली जी व्हरायटी आहे मित्रांनो, ती म्हणजे हायवेज सीडची शायनी. मित्रांनो, हायवेज सीडची शायनी ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः 40 ते 45 दिवसामध्ये पहिल्यांदा हार्वेस्टिंगसाठी ही व्हरायटी येत असते. साधारणतः एका फळाचा आपण लांबीचा जर विचार केला तर 12 ते 15 सेंटीमीटरपर्यंत लांब शायनी या व्हरायटीची काकडी आपल्याला बघायला मिळत असते. त्याचसोबतच मित्रांनो, 150 ग्रॅमपासून तर 180 ग्रॅमपर्यंत या व्हरायटीचं वजन आपल्याला बघायला मिळत असतं. एकंदर मित्रांनो, ही व्हरायटी देखील उत्पादनासाठी जबरदस्त नावाजलेली ही व्हरायटी मानली जात असते. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही या व्हरायटीची देखील लागवड करून
चांगल्या प्रकारे उत्पादन हे घेऊ शकतात. त्यासोबतच मित्रांनो, शेवटची आणि जबरदस्त नावाजलेली व्हीएनआर सीडची व्हरायटी म्हणजे CU2. मित्रांनो, CU2 ही अत्यंत गडद हिरवा रंग असलेली व्हरायटी आहे. त्यासोबतच मित्रांनो, 35 ते 40 दिवसामध्ये पहिल्यांदा हार्वेस्टिंगसाठी लागवडीपासून ही व्हरायटी येत असते. त्यासोबतच मित्रांनो, 18 ते 20 सेंटीमीटरपर्यंत लांब या व्हरायटीची काकडी आपल्याला बघायला मिळत असते. एकंदर मित्रांनो, या ज्या व्हरायटी मी तुम्हाला सांगितल्या, या 5 व्हरायटींपैकी कुठल्याही एका व्हरायटीची लागवड करून जबरदस्त उत्पादन तुम्ही काकडी या पिकापासून घेऊ शकतात. मित्रांनो, या व्हरायटीचं जे उत्पादन आहे, त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती आहे, ही तुमचे हवामान, त्याचबरोबर पाणी, खत व्यवस्थापन, त्याचबरोबर जमिनीचा प्रकार यावर तुमचं उत्पादन हे अवलंबून असणार आहे. एकंदर मित्रांनो, या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल, या व्हरायटींबद्दल जर काही शंका असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 100% विचारू शकता. तुम्हाला उत्तर हे दिलं जाईल.